सर्वांची छोटी दिवा कसे आहात सगळे मजेत ना. तर बघा इथे तुम्हाला काय झाले, तुम्हाला आली गालफुगी आणि मला प्यायचं किती मजेशीर. तर आव्हानला काढे लावलेले मी नारळ पाणी. आता मी नारळ पाणी पिले. बघा इथे माझे आजोबा काढतात हे नारळ, माझ्यासाठी नारळ काढत आहे. तर आमच्या नारळाचं झाड खूपच मोठं आहे म्हणून त्याला खूप नारळ लागलेत आणि आम्ही त्याची खूपच काळजी घेतली आहे नारळाची. त्याला रोज पाणी घालणे, त्याची स्वच्छता राखणे, म्हणून एवढं मोठं आमच्या घरापाशी नारळ आले. आम्ही खूप असे नारळ लावलेत आम्हाला खाण्यासाठी, त्यातलं पाणी पिण्यासाठी. आणि मला गालफुगी आली म्हणून मला काहीतरी असं खूप छान असं काहीतरी खाऊ वाटत होतं आणि मग आजोबांना म्हणलं मला खायला द्या. मग त्यांनी नारळ काढून दिला. तर मग नंतर ना इथे पप्पा घालतात ते पाणी, झाडांना पाणी. मी म्हणलं ना तुम्हाला आमच्या घरात सगळे असे पाणी घालत होते. सगळे म्हणजे नाही, सगळे रोज घालतात, पण आज पप्पा घालत होते पाणी. इथे माझा भाऊ शक्ती दाखवत होता बरं का आणि उचलत होता. तर बघत होता नारळ किती जड आहे का हलका आहे. इथे माझी आजी बसली आहे आणि आमचा हा बोर नीट केलाय आताच. आणि पप्पा त्यामुळेच पाणी मारत होते, नारळाला पाणी दिलेलं होतं. तुम्हाला म्हणलेच पाणी देत आहे पप्पा. आणि ओम इथून नारळ घेऊन चाललेला आहे घरात. तर बघा आजीला कसं हे करतोय. आणि ते माझे आजोबा, म्हणजेच मी त्यांना बापू म्हणते, एवढा मोठा नारळ, बाप रे. आणि आता ह्यात किती पाणी निघेल बरं, बघू तर आपण यात किती पाणी निघेल. आणि हा खूपच मोठा आहे. तर बघू आता आपण नारळ सोलूया. तर बघू सोलू. इथं मी बघत होते पिऊन कसं नारळ पाणी लागतं, खूपच अप्रतिम लागत होतं म्हणून मला खूप आवडलं. नारळ पाणी छान होतं. बाय बाय सगळ्यांना.